आम्ही जस्ट फेज 3 क्रॉस केला TCS च्या मागून. विरंगुट साईडला साईडला चाललोय आम्ही आता. दिसेलच तुम्हाला कोणती लोकेशन आहे हिडन जेम. तुम्ही पण एक्सप्लोर करा. आम्हाला आवडला आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू कारण की आम्हाला मॅप दाखवतोय इथून कमीत कमी 35 मिनिटं. पण आम्हाला आमच्या ड्रायव्हरवर एवढा भरोसा आहे की आमचा ड्रायव्हर आम्हाला 20 मिनिटात पोहोचवतो. खूप हेवी ड्रायव्हर आहे आमचा खूप हेवी ड्रायव्हर आहे. तुम्हाला हा मागे बसलेला जो दीपक आहे तो टिप्पर ड्रायव्हर आहे. याला भरपूर एक्सपिरियन्स आहे टिप्पर चालवायचा. तर निघालोय आम्ही आता सगळं. बसलेला एक या साईडला एक ट्रॅक्टर ड्रायव्हर पण आहे विथ बोलेरो प्लस पॉवर प्लस. अरे या ठिकाणी काहीच गाडी. तर अशा वेळेस अचानक झालेली घटना होती काहीच ती. आम्ही अचानकच दाखवली. निघालोय आता आम्ही. आता बघू एक्सप्लोर करत करत तुम्हाला सांगतो नेक्स्ट डेस्टिनेशन कशी राहील. पण थोडी ट्रॅफिक लागतीये. बघू आता या इथून आम्हाला राईड घ्यायचंय ही कमान. आदर्श गाव म्हणून कमान आहे. इथून राईट घ्यायचं आपल्याला. या ठिकाणी रोड एवढा सुंदर आहे आणि नवीन फुलं पण आलेत. तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी असे फुलं आलेत पूर्ण रोडला. आणि जी सध्या रिसेंट मध्ये जी सायकल रेस झाली इंटरनॅशनल लेवलची त्या अनुषंगाने रोड एवढे सुंदर बनवले आहेत. आम्हाला एक्सपेक्ट पण नव्हतं एवढा चांगला रोड भेटेल. कारण की मागच्या वेळेस जेव्हा आम्ही या साईडने गेलेलो तेव्हा रोड एवढा खराब होता की रोडवर खड्डे की खड्ड्यात रोड आहे असं कळत नव्हतं. खरे आताच एक जोक झाला. समोर एक ट्रॅक्टर आला होता. ट्रॅक्टरवाल्याने अचानक असा फिरवला गाडी. ट्रॅक्टर त्याचा सॉरी. आणि आमचा दीपक टिप्पर ड्रायव्हर म्हणतो की तो ट्रॅक्टर एक बाई चालवत होती लुगड्यावाली. आजी. अरे सॉरी आजी म्हणत होता. Direct आजी. मला आजी वाटलं म्हणून मी तसं म्हणजे आमचा दीपक लई नेक्स्ट लेवल माणूस. नजरच कमजोर आहे रे. नजर थोडी कमजोर झाली त्याची. तर त्याचे रिझन आम्हाला माहिती नाही. आनंद काहीतरी बोलला लपून. दीपकला मी काहीतरी बोललो होतो पण मी ते कॅमेरावर नाही बोलू शकत. आपण नंतर डिस्कस करू याच्यावर. तर आपण करू. ती कमान सोडल्यानंतर आपण पहिला लेफ्ट घेतला. त्याच्यानंतर आपण इथून आता एक राईट घेणार जो मेन रोडला लागतो. इथून आपण तामिनी घाटाला कनेक्ट होऊ. अशा प्रकारे थोडी गर्दी आहे आज संडे असल्यामुळे बट पीसफुल आहे. एवढी जास्ती नाही आहे. रेग्युलर जर तुम्ही गर्दी बघितली तर ती नेक्स्ट लेवल. आता इथून आपण तामिनी घाट पकडू पुढे. आता तामिनी घाटात उतरूच आपण. आणि आम्ही निघताना डिझेल बघितलं नाही पण आहे तसं डिझेल. पण आमच्या गाडी खिचण्यावरती आम्हाला थोडस हे करावं लागणार आहे. पाबंदी टाकावं लागेल. रोक लावावं लागणार आहे कारण की येताना पेट्रोल पंप जवळ आसपास नाहीये. बघू आता. नाही रे 5 किलोमीटर मागे पेट्रोल पंप आहे. अरे नाही रे आपण 60च्या पुढे जातच नाही. तशी आमची गाडी 60+ वरती जात. आम्ही अशी स्वतःला लिमिट टाकली की 60च्या पुढे गाडी गेलीच नाही. लिमिटच्या वर आम्ही जात नाही. जातच नाही. पण कधी जातो आम्ही 70च्या स्पीडला. जास्त नाही जात. कधी 170 पण होतं पण मग काय कधी होऊन जातं ते. कधीची गोष्ट आहे. कधीची गोष्ट. रेग्युलर नाही जात आम्ही. रेग्युलर नाही फक्त दिवसातून एक तास. तर असं पीसफुल वातावरण आहे. तुम्हाला मी दाखवतो. फ्रंटला साईडला शेती आहेत. सुंदर असं मोहक वातावरण झालंय. साईडला शेती आहेत. आणि हा जो समोरचा कारवाला आहे आम्हाला खूप वेळचा नडतोय. याला गाडीच येत नाही. टू व्हीलरला साईड देण्यासाठी तिकडच्या फाळमध्ये घुसतो डायरेक्ट. एवढा मोकार आहे. चाललोय आम्ही हसत खेळत. आमच्या दीपकने आम्हाला आता एक नवीन गोष्ट सांगितली की तो मी तुम्हाला सांगतो. तर आमचा हा जो दीपक आहे ट्रक ड्रायव्हर
हात वर कर दीपक. दीपक आमचा त्याने आता आम्हाला सांगितलं की काय सांगितलं आनंद मला चांगला फार्म झाला. हाऊस शेतीतच असतं. तो तर म्हणणं आहे की डोंगरावर काय करताय फार्म हाऊस. त्याचं म्हणणं आहे की फार्म हाऊस आहे फक्त पार्क मध्येच असलं पाहिजे. फार्म हाऊस हे डोंगरावर नाही झालं पाहिजे. असा आमचा दीपक साधा बोळा थोडासा असं आपल्याला वाटतो पण लई चमडी मी आहे. आहे चमडी आहे. जर का तुम्हाला बघायचाच नसेल चेहरा तर हा आमचा आनंद इथे बसलेला. नाही, आनंद पूर्ण आनंद चांगला आहे आमचा तसा पण त्याला पण होतं कधी कधी येते होकी. आणि आमचे महाशय फोन गाडी चालवता फोनवर चॅटिंग अरे ती करतात. स्किल्स आहे रे. स्किल्स अरे समोर जायचा स्किल्स. समोर पण चालतो माग पण चालतो सगळं चालतो. तो आरपत्रावाला लय ताण देतोय रे. R15 चांगले असतात. चहा पिऊन जायचं का रे आपल्याला. मला पण वाटतंय आपण एक चहा ब्रेक घ्यावा. सनसेटचा टाइम खूप आहे पण त्याच्या आधी आपण थोडीशी फोटोग्राफी मोस्टली आम्ही सनसेट साठी चाललोय. असं तुम्हाला म्हणणं आहे का तुमचं. तर चला मग तुम्ही म्हणताय तर काय 5 मिनिटात पोहोचू आम्ही. 3 5 किलोमीटर मिनिटात चहा राहिले. पिऊन घेतला असता असं माझं मत आहे. नक्कीच आपण चहा पिऊ. जवळ गेल्यावर प्यायचं की इथं प्यायचं. इथंच पिऊन घेऊ. चांगलं आहे का? तसं तिकडे गेल्यावर पण आपण नंतर चहा पिऊ आल्यावर. इकडे प्यायचं का पुढे. मला वाटतं कुठं पण आपण शोधा एक जागा. चहाच घ्यायला पाहिजे. तर एक टी ब्रेक घेऊ गाईज आम्ही. आणि पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. सीन आहे बघ गाईज. खूप आणि मनमोहक असं वातावरण वाटतं. मोहक असं वातावरण आहे खरंच. कारण की साईडला शेत आहेत. लोकांच्या वाड्या आहे वस्त्या आहेत. आणि आम्ही रस्त्यावर चालतोय. कधीतरी आपण डेली रुटीन मधून वेळ काढून अशा ठिकाणी एक्सप्लोर केलंच पाहिजे. आता काय उद्यापासून सगळ्यांना लॉग इन करायचंय तीच भीती आहे. हे दीपकचं तर प्रोजेक्ट एवढा मोकार आहे. डायरेक्ट विमानाचा प्रोजेक्ट आहे. रोल्स रॉयल्स. It's a confidential होईल. कॉन्फिडेन्शियल आहे पण मी डिटेल्स नाही डिस्ट्रीब्यूट केलेत ना त्याच्या काय आहेत. पण दीपक विमानाच्या कंपनीत काम करतो. तुमच्या RR माहितीस्तव याच्यामुळे लय विमान क्रॅश झालेत. माझ्या यो लय मोकार माणूस आहे. यो बरोबर रिपोर्टिंग करत नाही. इथं असेल चहा बघ. या ठिकाणी एक स्पॉट आलाय. शेती नाही बरं का तिथे वर. इथे फार्म हाऊस आलाय बघा गाईज. इथं थांब समोरच एखाद्या रिसॉर्टला. हे असे रिसॉर्ट्स आहेत इथे. चहा पिऊन भाई. रिसॉर्ट्स चहाच प्यायची. छान असे ते रिसॉर्ट्स लाव आहेत. गाडी. आमच्यासारखे भरपूर मित्र आलेले दिसतात तिथं पण. आपल्यापेक्षा खूप मोठे मित्र दिसत आहेत ते. तुम्हाला आले. 4 सीझन्स म्हणून रिसॉर्ट आहे. ज्या थांबलोय आम्ही सध्या चहा प्यायला. आणि बघू मस्त रिसॉर्ट आहे. फर्स्ट टाइम थांबलोय आम्ही इथे. प्लेस एकदम बेस्ट आहे. किड्स साठी पण इथे प्रोव्हिजन केलंय त्यांनी. आणि फॅमिलीज वगैरे इथं बसले आहेत. व्ह्यू छान आहेत. असं मस्त असा रिसॉर्ट आहे हा. फर्स्ट टाइमच थांबलो आम्ही पण स्पॉट छान आहे. आणि किड्ससाठी आहे. इथून समोर पूर्ण शेत्यांचा व्ह्यू आहे. खाली स्विमिंग पूल पण आहे नेक्स्ट रिसॉर्टचा. चहा पण आली आपल्या इथे. चहा पकोडा बेस्ट कॉम्बिनेशन विथ दिस व्ह्यू. फॅमिली पण आल्या इथे भरपूर. स्पॉट मस्त आहे. तुम्ही नक्की विजिट करू शकता. डॉगिश स्पॉट आहे बाहेरून पूर्ण. तुम्ही असं बघू शकता. इथे पार्किंग वगैरेची प्रॉपर व्यवस्था केली आहे त्यांनी. पण इथं चहा नाही खास एवढी. मला पर्सनली चहा खूप आवडली. आम्हाला दोघांना पण चहा नाही आवडली. दोघांना एवढी नाही आवडली कारण की चहा थोडी रेग्युलर होती. मेंबर नाही रे चहा. मला आता खूप आवडली. आनंदला पण चहा आवडली. या दोघांचा थोडी नाही अरे आवडली. दीपकची गाडी पण दाखवते. असले टिप्पर दीपर आपल्याकडे असले टिप्पर चालवतो दीपक. असले 15 टिप्पर आहे आपल्याकडे. खूप मोठा बिझनेस आहे. सांगतो नंतर डिटेल मध्ये. आनंद गेलाय पेमेंट करायला. मे बी पेमेंट अटकतंय कारण की नेटवर्कचा इश्यू आहे. आणि तो चहा द्यायला जरा टाइमपास करत होता. आणि सनसेट होण्याच्याच मार्गावरती आहे. आम्हाला त्या पॉईंटला अजून जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही वेट करत होतो. आणि त्यांना सांगितलं की थोडी लवकर चहा द्या. वेटर थोडा ठीकठाकच होता. असं निघालोय आम्ही आता. बघू पेमेंट बघतोय. पेमेंट झाल्यानंतर तिथून निघू. हा आनंद आलेला आहे. रोहित गो हेड. आनंद तुला चहा आवडली का? चहा मला आवडली. चांगली होती. पण या दोघांना नाही त्या आवडली. दोघांची चहामध्ये टेस्ट खराब असेल.
चहा ओझी होती. निघतोय आम्ही आता. 5 मिनिटाचं अंतर बाकी आहे इथून आता. 2 का, सॉरी माय मिस्टेक. इथून राईट घेऊन वरती गेल्यानंतर इथून चढ आहे आता. एवढा एक टर्न वरती घेतला की पुढे आहे. पॉइंटच येतो आता. मे बी सन येतोय थोडं खाली खाली. सेट व्हायच्या पहिले आम्हाला जायचंय तिथे. बघू आता. इथे गुगलचं ऑफिस भेटलंय गाईस आम्हाला. ऑफिस आहे रे पोरांनो. गुगलचा लोगो. अरे हे बघा, हे झिरो सिविक सेल्स. मूत्र विसर्जन करते. झिरो सिविक सेल्स. हे बघा, ग्रामपंचायत मुळशी. अशी हिल आहे. हिल वरती आपल्याला जायचंय आता मोस्टली. थोडासा 10 मिनिटाचा ट्रेक आहे तिथून. ट्रेक केल्यानंतर सनसेट पॉइंट आहे तिथे. एक लेक पण आहे. आनंद लेक पण आहे ना तिथे. आनंद लेक नाही रे. अरे आनंद लेक नाही, तिथे लेक आहे ना. हा लेक आहे ना. म्हणजे आपण लेक दिलेली ते मला पण नाही माहिती. लेक साइड व्ह्यू आहे. आणि जस्ट इमॅजिन लेक साइड व्ह्यू. तुम्ही बसलेत, 4 तुमचे खास जिगरी मित्र आहेत आणि जो समोरचा व्ह्यू तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे नेक्स्ट लेवल. संडे एकदम फंडे होऊन जायचं काम आहे. ट्रॅफिक आहे बरंच, कारण की घाटचा रोड आहे. अरे हा दीपक व्यवस्थित गाडी चालवत नाही रे. हा दीपक याला हे दीपक असल्या गाड्या चालवतो. हे बघा इथे पण एक रिसॉर्ट आहे. दीपक फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस. याला फार्म हाऊस म्हणतात गाईड. हिल हाऊस आहे ना भाऊ. अरे सॉरी, हिल हाऊस आहे. हे हिल हाऊस आहे. सॉरी, आमचं माय मिस्टेक. समोरून गाडी आलेली आहे. राजकीय हळू चालू. हे दीपक आजचा ट्रक ड्रायव्हर राजकीय जरा थोडा तुझा वेळ होतोय गाडी चालवण्यासाठी. ट्रक ड्रायव्हर नीट चालत नाहीये. आमचा ट्रक ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर बरोबर चालतोय. आम्ही गेलेलो. आमचा थोडा जास्त एक्साइटेड होतोय गाडी ओव्हर चालवण्यासाठी. एक्साइटेड ट्रक ड्रायव्हर मागे बसलाय आज. म्हणजे तुम्ही विचार करा, ट्रक ड्रायव्हरचे काय इमोशन्स असतील गाडीच्या बॅक सीटवर बसताना. मोठमोठे बिझनेस हँडल करावं लागतं. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. चल त्या ठिकाणी राजगडी गाडी पळवलेली आहे जोरात. अशा प्रकारे राईटला हे पॅराडाईस. अरे पॅराडाईस राईट स्पॉट आलाय गाईस. हे बघ इथून घे. पॅराडाईस म्हणून एक स्पॉट समोर आहे. घे, समोर घे, समोर घे. इथून आतमध्ये घ्यायची. पॅराडाईस मधून राईट घ्यायचा. राईट आल्यानंतर खाली असा एक हिडन स्पॉट टाईप. इथे आतमध्ये रोड वगैरे बनवलाय त्यांनी. पॅराडाईस रेसॉर्ट आहे साईडला आणि तिथून खाली गेल्यानंतर तो स्पॉट आहे. असं मस्त असा स्पॉट आहे गाईस. नक्की भेट द्या, कारण की मेन स्पॉट पर्यंत जायच तरच आम्हाला असं फील झालं की स्पॉट एकदम बेस्ट आहे. आम्ही फर्स्ट टाइम येतोय आम्ही सगळे फर्स्ट टाइम आहे. आमचा आनंद इथे आलाय. तर मोस्टली बघू कसे कसे स्पॉट आहेत. तुम्ही बघूच शकतात. सुंदर असा व्ह्यू आहे इथून. तिथे आम्ही पार्क करतोय गाडी. इथे तुम्ही गाडी पार्क करू शकतात. मोस्टली समोर एक गाडी आहे. इथे पार्किंग वगैरे साठी सोय आहेत गाईज. ही आमची कार. अशी तुम्हाला कमान दिसेल. इथून तुम्हाला आत जायचंय. त्या साईडला पण पूर्ण पार्किंग स्पॉट केलाय त्यांनी. आणि एंट्रीलाच तुम्ही बघू शकता प्रॉपर असे नारळाचे वगैरे झाड आहेत. म्हणजे पीसफुल वेदर आहे. असं तुम्हाला इथे रिसॉर्ट टाईप भेटेल. इथे फूड वगैरे सगळं मिळतं. इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला असा व्ह्यू आहे. हा स्पॉट आहे गाईस. इथून तुम्ही व्ह्यू सेट घेऊ शकता. इथलं तामिनी घाट जवळ. इथून त्यांचा व्ह्यू आहे. या साईडने असा. हा त्यांनी एक व्ह्यू पॉइंट बनवलेला आहे बघायला गेलं तर. इथून पूर्ण तुम्ही असं बघू शकता. हा स्पॉट या साईडला. आणि इथून फिरून आल्यानंतर असा सुंदर असा सनसेट इथून दिसतो गाईस. आणि तुम्ही लेक व्ह्यू पण घेऊ शकता समोरून. झूम करून दाखवतो. इथून अजून 10 मिनिटाचा ट्रेक आहे. 10 मिनिटाच्या ट्रेक नंतर
खाली जाणार आहे आपण. खाली गेल्यानंतर तिथे पूर्ण लेकपर्यंत आपण जाणार आहे. लेकमध्ये आपण पाय वगैरे टाकून सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो गाईज, चला. असा ट्रेक आहे गाईज, थोडा पुढे जाऊन तुम्हाला असं जावं लागेल आतमधून. आणि हे मला शोधत शोधत परत आले बॅक साईडला. ते इथून आता निघालो आहे. असा तुम्हाला ट्रेक करायचा आहे. इथून पुढे तुम्हाला चाललोय आता. असा छोटा ट्रेक आहे, पूर्ण जंगल टाईप. तिथून आपण आलोय, असं चाललोय खाली. असा ट्रेक कंप्लीट करत करत तिथे स्टार्टिंगला फक्त तुम्हाला तिकीट काढावं लागतात. पर पर्सन 100 रुपये. आणि ते मे बी म्हणजे कॅफेचंच तिकीट आहे. जाताना तुम्हाला ते 100 जे तुम्ही जे पूर्ण पैसे दिले आहेत ना, ते तुम्हाला रिफंड म्हणून ते काही तुम्हाला जे हवे असेल खायचं प्यायचं वस्तू ते तुम्ही घेऊ शकता तिकीटच्या पैशानुसार. आता इथून आपल्याला एक जुना असा छोटा दरवाजा लागेल. तिथून एंट्री केली आपण. आता असं ट्रेक करत करत इकडे राईटला तुम्हाला एक रस्ता दिसेल, लेफ्टला एक दिसेल, पण आपल्याला खाली जायचंय. आपल्याला सरळ खाली जायचंय. असं पूर्ण स्पॉट ट्रेक करत करत आपण आता पोहोचत आलोय ऑलमोस्ट. इथून गेल्यानंतर असे झाडं पडलेत. हे मे बी वाऱ्यामुळं किंवा मोस्टली लोकांनी जाळलेले पण आहेत. इथून तुम्हाला ट्रेक करत करत जावं लागेल. येताना फक्त एकटा येऊ नका. थोडंसं स्केरी टाईप पण प्लेस आहे, कारण की पूर्ण जंगल आहे. आणि सेफ म्हणून एक मित्र सोबत घेऊन या. असं आतमध्ये जायचंय. आणि असं आपण ट्रेक करत आलोय आता या ठिकाणी. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो गाईज. आता व्ह्यू म्हणजे एकदम मस्त व्ह्यू आहे. त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं हा हिडन जेम आहे, कारण की मोस्टली भरपूर लोकांनी हा स्पॉट बघितलेला नाही आहे. येत असताना फक्त तुम्ही काळजी घ्या की एखादा मित्र सोबत घेऊन या, कारण की जंगलातला स्पॉट आहे. त्याच्यामुळे एक जण सोबत असला तर सेफर साईड. आणि रात्री येणं तुम्ही खरंच आवड करा, कारण की पूर्ण जंगलात आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. असा व्ह्यू आहे गाईज. इथून पूर्ण लेक साईड व्ह्यू आहे. सनसेट, जो सनसेट आपण बघायसाठी आलोय. मोस्टली सन अजून आहे, आपण पूर्ण बघू शकतो. स्पॉट सुंदर स्पॉट आहे. तुम्ही एक वीकेंड स्पेंड करायला इथं नक्कीच येऊ शकता. मस्त असं स्पॉट आहे. आणि इथून पूर्ण असा तो व्ह्यू. जस्ट आम्ही हा सनसेट एक्सपिरियन्स केला. असं पूर्ण असं पाणी. स्पॉट बेस्ट आहे एकदम, तुम्ही नक्की या. तर साईट सीइंग झालाय आता. आता सन पण पूर्ण डुबलाय म्हणजे सनसेट झालाय. तर आता फायनली आम्ही चाललोय वरती, कारण की जंगलातून जायचंय तर अंधार पडून जाईल. त्यामुळे मग आपल्याला थोडं लवकर निघावं लागेल. अजून बसायची इच्छा होती, पण इथून जावं लागेल, कारण की वरती अंधार पडेल जंगलामध्ये, मग नंतर थोडा प्रॉब्लेम होईल. तर मंगल होऊ शकतं. सगळ्यांना आपण विचारू कसं वाटलं आजचा साईट सीन किंवा सनसेट. दीपक, मला तर खूप भारी वाटलेलं आहे. विशेष म्हणजे ते सूर्याचं जेव्हा सूर्य उदय नाही सूर्यास्त होत होता. सूर्यास्त. तो दृश्य खूप भारी वाटलाय. या डोंगरापाशी बघू शकता आपण. इथून तो सूर्यास्त झालेला आहे. खूप छान दृश्य होतं ते. आणि तो वातावरण पण खूप छान होतं. दोघांना विचारू, प्रथमेश आणि आनंदला विचारू, कसा वाटला? एकदम मस्त मनमोहक वातावरण. मला आणि असं टेन्शन मिटलंय ऑलमोस्ट. टेन्शन मिटलंय, माझ्या डोक्यावर काही ताण नाही. पण टेन्शन मिटलंय. Thanks to आनंद. आनंदनी ही जागा suggest आनंदनी केली. स्पॉट सजेस्ट केली, कारण की हा फिरत असतो बऱ्यापैकी. खूप अनुभव आहे. मित्र मैत्रिणी भरपूर आहेत, तो येत असतो इकडे तिकडे. तुझा कसा एक्सपिरियन्स होता याबद्दल? माझा एक्सपिरियन्स या ठिकाणचा अगोदर पण चांगला होता, यावेळेस पण चांगला आहे. मी असे लोकेशन्स एक्सप्लोर करत असतो. तुम्हालाही जर असे एक्सप्लोर करायचे असतील तर मला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. तर रिटर्न जसं आपण आलोय त्याच साईडने आपल्याला जायचंय. आणि निघालोय ऑलमोस्ट. वरती तुम्हाला मी दाखवतो, दिसेल तर
चंद्र खूप सुंदर आलाय. स्टार्टिंगचा व्ह्यू जो आपण पहिले बघितला तो आता जाताना कसा असा दिसतो. मस्त. इथून पण व्ह्यू एकदम बेस्ट. इथून पूर्ण प्रॉपर सनसेट दिसतो. सुंदर असा सनसेट आहे गाईस. इथं बघू शकता तुम्ही एक स्पॉट बनवलाय त्यांनी फोटोशूटसाठी. इथून पूर्ण तुम्ही लेक व्ह्यू प्लस सनसेट. आणि आम्ही इथे नाश्ता वगैरे केला पण त्यांनी केचप नाही दिला. तर निघालोय आम्ही वापस आता. आणि डे स्पेंट वेल टाईप वाईब आली. सगळ्यांनाच खूप भारी फील झालं. पण फायनल थोडंसं आमचं जेव्हा त्यांनी ते जाताना एंट्री म्हणून तिकीट घेतात पर पर्सन 100 रुपये. आणि ते तुम्ही युटिलाइज करू शकता कॅफेमध्ये. त्या येताना तुम्ही काही जे खायचं ते खाऊ शकतात. मोस्टली एवढे काही चव चांगली वाटली नाही आम्हाला. आणि आनंदचं रिग्रेट म्हणजे